महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एखादी टाचण जरी पडली तर ती शोधण्याची धमक मी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यामध्ये म्हणजे आपल्या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहतो. परंतु गेल्या 12 ते 15 दिवसापासून जो जनतेचा लढा अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये आणि अवैध धंद्यांच्या वसूलदारांच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवतोय, परंतु हा आवाज आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पोचला नसेल का, हे देखील माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण की मी या राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांच्या सभागृहातलं भाषण ऐकून ते देखील माझे लाडके नेते झालेले आहेत, एक अभ्यासू नेते झालेले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच ह्या सोलापूर शहराच्या अवैध धंदे आणि अवैध धंद्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु मला एक गोष्ट आज खटकते, कारण की साहेब आपण लक्ष कधी घालणार आहात? सोलापूर शहर हद्दीमध्ये गेल्या 15 ते 17 दिवसापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी या सोलापूर शहरातील अवैध धंदे व अवैध धंद्याचे जी काय वसूलदार जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवतो आहे. गेल्या 4 दिवसाखाली मी ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर यांना या सोलापूर शहरामध्ये माननीय सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्या नावे अवैध धंद्याच्या माध्यमातून वसुली करणारा जो काही पोलीस अधिकारी आहे ASI बाळासाहेब रामदास गायकवाड, पोलीस उपायुक्त यांच्या नावे जे अवैध धंद्याची वसुली करतात त्याच्यामध्ये भागवत शिंदे आणि राजू चव्हाण हे पोलीस अधिकारी आहेत. हे गेल्या अनेक वर्षापासून ह्या सोलापूर शहराला कंगाल बनवण्याचं काम करत आहेत. आज मी त्यांच्या माध्यमातून आवाज उठवतोय. हा आवाज आता सध्या सोलापूरकरांच्या सामान्य जनतेचा आवाज झालेला आहे. मला माझी देखील यंत्रणा ह्या सोलापूर शहरामध्ये काम करत असताना ह्या वसूलदारांनी म्हटलंय की आम्हाला जी काही पोलीस आयुक्तांच्या अवैध धंद्याची वसुली मिळते, पोलीस उपायुक्तांच्या नावे जी काही अवैध धंद्याची वसुली मिळते, हे काय आम्हाला फुकट मिळत नाही आहे, कारण की हे जे देखील आकडे ठरले गेलेत असं ह्या वसूलदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे असे किती जरी सुहास कदम आमच्या विरोधामध्ये आवाज उठवले तरीसुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही. कारण की आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून हा बाळासाहेब रामदास गायकवाड हा तर गेल्या 20 वर्षापासून ह्या सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांच्या नावे 2 नंबर धंद्याची वसुली करतो. त्याचं राहतं घर जर तुम्ही बघितलं तर त्याचं राहतं घर हे 8 ते 10 कोटी रुपयाची किंमत आहे. अनेक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये त्याचे पार्टनरशिपमध्ये आहे. तो सोन्याच्या दुकानामध्ये पार्टनरशिपमध्ये आहे. या सोलापूर शहराच्या मार्केट यार्डमध्ये देखील जवळजवळ 3 कोटीची प्रॉपर्टी 2,63,00,000चे गाळे त्यांनी विकत घेतलेले आहेत. आपटे नावाच्या प्रोजेक्टमध्ये तो त्या ठिकाणी भागीदार आहे. दूध डेअरीमध्ये देखील भागीदार आहे. जिमची बिल्डिंग तरी बघितली, या सोलापूर शहराच्या सराफ कट्ट्यामध्ये जिमची बिल्डिंग आहे, ती देखील किती ते कोटी रुपयाची बिल्डिंग आहे. अनेक 2 नंबर धंद्याच्या मध्ये जी काही अवैध धंद्याची जी मालकं आहेत, मटका असेल, दारू असेल, पत्त्याचे क्लब असतील, शिंदेचे लोक असतील किंवा असे डान्स बार असेल, स्पा पार्लर असेल, असे 2 नंबर व्यवसायामध्ये जे आज गावगुंड लोक करोडपती झालेले आहेत अशा लोकांना देखील 2% 50 लाख ते 1 कोटी रुपये व्याजाने देण्याचं काम हा पोलीस आयुक्तांचा वसूलदार बाळासाहेब रामदास गायकवाड करतो. पोलीस उपायुक्ताच्या नावे वसुली करणारे जे काही 2 कॉन्स्टेबल आहेत ते भागवत शिंदे आणि राहू शिंदे यांची जी मालमत्ता बघितली आज ते 35 कोटीचे मालक आहेत. आणि पोलीस आयुक्तांच्या नावे गेल्या 20 वर्षापासून वसुली करतोय बाळासाहेब रामदास गायकवाड. ह्याची प्रॉपर्टी जर बघितली तर 400 ते 450 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे नेमकं या सोलापूर शहरामध्ये चाललंय तरी काय? म्हणजे ह्यांचे जर वसूलदारीची जर रेट ठरलेले असतील, आम्हाला वसुली ही फुकट मिळेली जात नाही, मग ह्यांचे आकडे नेमके कुणाला मिळतात? म्हणजे हे वसुली सोलापूर शहरातील अवैध धंद्याची वसुली ह्याचा रेट जर असेल तर ह्या वसूलदाराकडनं पैसा कोण वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतात का, सोलापूर शहरातील आमदार लोक घेतात का, या सोलापूरचे पालकमंत्री घेतात? हा आता प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलेला आहे. म्हणून मी हा लढा अधिक तीव्र येत्या 2 दिवसामध्ये करणार आहे. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन दिलो, पोलीस उपायुक्तांना निवेदन दिलो, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला निवेदन दिलो, माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मेल केलेला आहे, माननीय राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मेल केलेला आहे, आपल्या गृह विभागाचे सेक्रेटरी आहेत मनीषा महेशकर पाटणकर मॅडम यांना देखील मी मेल केलेला आहे. परंतु जर
आमच्या निवेदनाची दखल जर ह्या ठिकाणी घेतली नसेल आणि या सोलापूर शहराला जर बरबादच करायचं जर तुम्ही ठरवलं असाल तर मला नाईलाजास्तव ह्या सोलापूर शहरामध्ये येत्या 2 दिवसामध्ये अन्नत्याग उपोषण केल्याशिवाय मला दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळं अन्नत्याग उपोषण येत्या 2-3 दिवसामध्ये मी सर्व ह्या सोलापूर शहरातील मला सपोर्ट करणारे जी काही संघटना आहेत, संस्था आहेत, काही राजकीय लोक आहेत जे प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या सगळ्यांची सल्लामसलत करून मी या ठिकाणी विषय घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझी दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या अवैध धंद्याच्या पोलीस वसूलदारांना राजकीय बळ असल्याशिवाय या लोकांवर कारवाई होत नाही. आता ही डोळ्यासमोर दिसलेलं आहे. म्हणून येत्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सोलापूर शहरातील अवैध वसूलदारांना ज्या पद्धतीने पाठबळ देण्याचं काम सत्ताधारी आमदाराकडनं होत आहे अशा आमदारांची नावं देखील मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि अवैध धंदे उभं करण्यामध्ये ज्या पोलीस वसूलदारांचा हात आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचा जो सोलापूरचा कॅप्टन आहे तो म्हणजे ASI बाळासाहेब रामदास गायकवाड. अशा लोकांना जोपर्यंत घरी बसवलं जात नाहीये तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी मी या ठिकाणी लढणार आहे.